ओम नमो भगवते रामकृष्णाय। ओम नमो भगवते रामकृष्णाय। ओम नमो भगवते रामकृष्णाय। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार. प्रबोधन मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्नांती परमेश्वर. हे बघा, प्रयत्न केले तर परमेश्वरसुद्धा मिळू शकतो. आपल्याला जीवनामध्ये अपयश येते. जेव्हा आपलं अपयश येते तेव्हा आपण त्याचं कारण शोधत नाही. आपण जर कारणं शोधली तर आपल्याला कळेल की आपण कुठेतरी कमी पडतो आहे. स्वामी विवेकानंद काय म्हणतात? पे ॲज मच अटेन्शन टू द मीन्स ॲज टू द गोल. तुम्ही तुमच्या ध्येयावर जेवढं लक्ष केंद्रित करता तेवढंच तुम्ही तुमच्या साधनांवर केंद्रित करा. म्हणजे तुम्ही जर तुमचं ध्येय ठरवलेलं असेल की आपल्याला अमुक गोष्ट प्राप्त करून घ्यायची आहे, आता ते ध्येय विसरून जा आणि आता ते ध्येय प्राप्त करण्यासाठी मी काय केलं पाहिजे ह्याचा विचार करा. आपण रात्रंदिवस ध्येयाचा विचार करतो की मला अमुक व्हायचं आहे, मला तमुक व्हायचं आहे, मला हे करायचं आहे. पण ते प्राप्त करून घेण्यासाठी जेवढे प्रयत्न करायला पाहिजे ते प्रयत्न आपण करत नाही, म्हणून आपल्याला अपयश येते. म्हणजे हे मुख्य कारण आहे अपयशाचं. म्हणजे कोणतीही गोष्ट प्राप्त करून घ्यायची असेल तर प्रयत्न करावे लागतात आणि प्रयत्न खूप करावे लागतात. खूप हार्डवर्क करावं लागतं. जेवढं आपलं ध्येय उच्च असेल तेवढी आपल्याला मेहनत पण घ्यावी लागते. ध्येय तर खूप उच्च निवडलं पण आपण करत काहीच नाही. बरेचदा मी मुलं बघतो, त्यांना ऑफिसर व्हायचं असते, IAS IPS व्हायचं असते. ते ह्या सगळ्या परीक्षा देतात, UPSC MPSC परीक्षा देतात, पण परत फेल होतात. कारण त्यांचं तेवढं डेडिकेशन नसते. जे डेडिकेशन पाहिजे, प्रयत्न पाहिजे, बाकीच्या गोष्टी बंद केल्या पाहिजे, वन पॉइंटेड फोकस पाहिजे, तेव्हा कुठे आपल्याला ते जीवनाचं ध्येय साध्य होणार की नाही. म्हणून संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे. ते संस्कृतमध्ये सुभाषित काय आहे? उद्यमेन हि सिद्धंती कार्यानी न मनोरथई नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगः. म्हणजे बघा किती योग्य इथे संस्कृतमध्ये एक छानपैकी उपदेश दिलेला आहे की उद्यमेन हि सिद्धंती कार्यानी न मनोरथई. जे कोणतंही कार्य सिद्ध होण्यासाठी उद्यम पाहिजे, प्रयत्न पाहिजे, मेहनत पाहिजे. नुसते स्वप्न बघितल्यानं काही ध्येय प्राप्त होत नाही. न मनोरथई म्हणजे तुम्ही मोठ्या मोठ्या कल्पना करता, तुमचे स्वप्न खूप मोठे आहे, कल्पना खूप उच्च आहे, पण ते स्वप्न साकार करण्यासाठी जी तयारी पाहिजे, जेवढी मेहनत पाहिजे, जेवढे परिश्रम पाहिजे तेवढे कुठे करतो आपण? आपण तिथेच तर कमी पडतो. नाहीतर मनुष्याला या जगामध्ये अशक्य असं काय आहे? कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आपण सगळं काही करू शकतो. हे सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. पण आळसामुळे आपण प्रयत्न करत नाही आणि आपलं मन बऱ्याच गोष्टीमध्ये भटकत असते. आता हे बाहेर जाणारं मन जोपर्यंत आपण केंद्रित करत नाही तोपर्यंत कोणतंही ज्ञान आपण प्राप्त करून घेऊ शकत नाही. म्हणून ध्येय उच्च असेल तर तुम्हाला तुमचं 100% मन द्यावं लागेल. तुम्ही म्हटलं की मी माझं 50% मन देऊन माझं ध्येय साध्य करेल, कधीही शक्य नाही. म्हणून इथे कवी काय म्हणतो? उद्यम केल्याशिवाय सिद्धी प्राप्त होत नाही. उद्यमेन हि सिद्धंती कार्यानी. प्रयत्नामुळेच कार्यामध्ये सिद्धी प्राप्त होते. न मनोरथई. लोक मनोरथ करतात, रात्रंदिवस खूप मोठे मोठे स्वप्न बघतात. मला अमुक व्हायचं आहे, मला तमुक व्हायचं आहे, मी अमुक करून दाखवणार आहे, तमुक करून दाखवणार आहे. जो मनुष्य अशी बडबड करतो तो काहीच करू शकत नाही.
आपण म्हणतो ना की भुंकणारा कुत्रा कधी चावत नाही आणि जो कुत्रा चावतो तो कधी भुंकत नाही. जे लोक खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारतात, मी अमुक होणार, मी तमुक होणार, ते लोक कधीही होऊ शकत नाही. कारण ते नुसत्या गप्पा मारतात. त्यांना वाटते की लोकांना प्रभावित करायसाठी बरं आहे, पण शांतपणे ते प्रयत्न करत नाही. तुम्हाला कुणालाही काहीही सांगण्याची गरज नाही. तुमच्या कृतीद्वारे लोकांना दिसू द्या. आपण कृती करत नाही, नुसतं सांगत फिरतो मला अमुक व्हायचं आहे, मला तमुक व्हायचं आहे. तुम्ही सायलेंटली प्रयत्न करा, तुम्ही फील्डवर्क करा, चांगलं काम करा आणि तुम्ही वर आल्याशिवाय राहणार नाही. मीडियाबाजी केल्यानं किंवा प्रपोगंडा केल्यानं काही मनुष्य मोठा होत नाही. जे लोक दाखवण्याचा प्रयत्न करतात ते काहीच करत नाही, फक्त शो करतात, मी केवढा मोठा आहे. पण तुमच्या कर्तृत्वानं तुमचं मोठेपण लोकांना दिसलं पाहिजे, ते तर कधी काही दिसत नाही. म्हणून इथे कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, राजकारण असो, परीक्षा असो, क्रिकेट असो, खेळ असो, कोणतंही तुमचं क्षेत्र असो, पण जर तुम्ही मेहनत घ्याल, जर तुम्ही अभ्यास कराल, पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस कराल, संगीतामध्ये सुद्धा तसंच खूप रिहर्सल करावी लागते, खूप प्रॅक्टिस करावी लागते, तेव्हा कुठे यश मिळतं. हे वस्तात काही असे आपोआप वस्तात होत नाही. ते किती अभ्यास करतात तेव्हा कुठे ते यश मिळवतात. म्हणून इथे म्हटलं आहे की प्रयत्नांती परमेश्वर. आपण जर प्रयत्न केले तर परमेश्वराचा लाभसुद्धा याच जीवनामध्ये आपण करून घेऊ शकतो. डू ऑर डाय. ह्या मनुष्य शरीरामध्येच भगवंताचा लाभ होणं शक्य आहे. त्यासाठीच तर हे शरीर बनवलेलं आहे. पण आपण जेवढं ह्या संसाराला महत्त्व देतो तेवढं आपण भगवंताला महत्त्व देत नाही. ते आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहे. तेव्हा मोक्ष हा आपल्या जीवनाचा परमपुरुषार्थ आहे. सगळ्या दुःखापासून, सगळ्या बंधनापासून मुक्त होण्याचा एकमात्र उपाय आहे. पण त्याकडे किती लोकांचं लक्ष जातं? आपण या संसारामध्येच गुरफटून पडतो. बाकी गोष्टीसाठी आपल्याकडे भरपूर वेळ आहे, पण लक्षात ठेवा ते आपलं एकमेव ध्येय आहे. आता जगामध्ये पोट भरण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल, तुम्हाला पोट भरण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, कारण चांगल्या प्रकारे जीवन जगायचं आहे. आणि हे तर अगदी सोपं आहे. आता आपण जर ह्याच गोष्टी प्राप्त करू शकत नसू तर मोक्ष प्राप्त कसा करून घेऊ आपण? ह्या भौतिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी काही खूप मेहनत करावी लागत नाही, पण ह्यासुद्धा आपण प्राप्त करून घेऊ शकत नाही, कारण तिथे आपले प्रयत्न अपुरे पडतात. म्हणून म्हटलं आहे की प्रयत्न करावेच लागणार आहे. उद्यमेन हि सिद्धंती कार्यानी न मनोरथी. प्रयत्नाद्वारे तुमचं कार्य सिद्ध होते. आणि नुसते मनोरथ केल्यामुळे, स्वप्न बघितल्यामुळे, कल्पना केल्यामुळे तुम्हाला यश मिळत नाही. नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगः. आता जर सिंह असेल, बघा जंगलाचा राजा आहे सिंह. आता हा सिंह असेल आणि तो जर रात्रंदिवस झोपून राहत असेल तर शिकार काही त्याच्या तोंडामध्ये आपोआप येऊन पडणार नाही. हरिण काही त्याच्याकडे धावत येऊन त्याच्या तोंडामध्ये पडणार नाही. असं कधी होत नाही. जर त्याला शिकार करायची असेल तर हरणाचा पाठलाग करावा लागतो, किती मेहनत घ्यावी लागते. शिकार त्याला आपोआप मिळत नाही. जे सिंह म्हातारे होतात त्यांना खायला मिळत नाही, त्यामुळे ते मरतात. कारण इथे डू ऑर डाय. शिकार केली नाही तर उपाशी मरावं लागेल, म्हणून ते शेवटपर्यंत शिकार करत राहतात. आपल्याला वाटते की आपोआप आपल्याला यश मिळालं पाहिजे. हे यश काही आपोआप मिळत नाही. त्या सिंहासारखं आपल्याला प्रयत्न करून शिकार मिळवावी लागेल. तो सिंह जसा शिकार करतो आणि आपली शिकार प्राप्त करतो आणि पोट भरतो, त्याशिवाय त्याला जगणं शक्य नाही. त्याच प्रकारे मनुष्याला पोट भरण्यासाठी काहीतरी करावं लागतं.
आता जो मनुष्य आळशी आहे, आळसात पडलेला आहे आणि मी काही करणार नाही, उपाशी मरेल. कोण बघणार त्याच्याकडे? कोणीही पर्वा करणार नाही. घरचे लोकसुद्धा घरातून काढून देतील, कारण तुम्ही घरावरती ओझा आहे. काहीच कमवत नाही, घरी आयता खात बसतो आहे, नुसतं आळसामध्ये बसून आयता खातो आहे. अशा माणसाला कोण मदत करेल? तेव्हा इथे बघा, ह्या श्लोकाद्वारे आपल्याला हेच सांगितलेलं आहे की त्या सिंहालासुद्धा पोट भरण्यासाठी शिकार करावी लागते. ते हरिण काही आपोआप त्या सिंहाच्या तोंडामध्ये येऊन पडणार नाही. तसंच आपल्या बाबतीतसुद्धा कोणत्याही क्षेत्रामध्ये यश काही आपोआप आपल्याला मिळणार नाही. मी काहीच प्रयत्न करणार नाही, मी आळसामध्ये पडून राहील, बाकी मनोरंजनामध्ये माझा वेळ गमावेल आणि मला यश पण मिळेल, असं कधीही होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये महान व्हायचं असेल, काहीतरी करून दाखवायचं असेल, तर रात्रंदिवस कठोर प्रयत्न करावे लागतील. मग तुम्हाला ती गोष्ट साध्य होईल. आणि तरुणपणामध्ये हे शक्य आहे. तरुणपणामध्ये आपल्यामध्ये शक्ती असते, सामर्थ्य असते, मनाचा जोर असतो, इच्छाशक्ती असते. ह्या भरोशावर आपण काहीही करू शकतो. पण जर सगळं काही आहे, पण त्याचा आपण योग्य उपयोगच करून घेतला नाही, तर आपलं सगळं जीवन वाया जाते. मग शेवटी पश्चातापच करावा लागतो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये अपयशच आपल्या वाट्याला येते. आपण कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकत नाही, कारण तिथे आपले प्रयत्न कमी पडतात, आपलं डेडिकेशन कमी पडते, आपली एकाग्रता कमी पडते आणि म्हणून आपल्याला नेहमी अपयशाचा सामना करावा लागतो. म्हणून इथे अपयशाची कारणं शोधा, ती कारणं दूर करा आणि बाकीच्या गोष्टीचा नाश सोडा. मन अभ्यासावरच फोकस करा किंवा त्या एकाच ध्येयावर फोकस करा आणि बघा, तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. भगवंताचा लाभसुद्धा तुम्ही या जन्मामध्ये करून घेऊ शकता, जर तुमच्या मनामध्ये तेवढी इच्छाशक्ती असेल. मी करणार म्हणजे करणारच, मी दृढ प्रतिज्ञा करतो की मी हे करून दाखवणारच, मी हे सिद्ध करून दाखवणारच. आणि अशी प्रतिज्ञा केल्यावर ती प्रतिज्ञा पूर्ण करून दाखवा, तरच आपण म्हणू शकतो की मी काहीतरी पुरुषार्थ केलेला आहे. नाहीतर काय पुरुषार्थ आहे? नुसतं किड्या माकोड्यासारखं जीवन जगण्यामध्ये काही अर्थ आहे का? पण लोक असंच जीवन जगणं पसंत करतात आणि मग ते खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडतात. अपयश आलं तर दुसऱ्याला जबाबदार धरतात. पण मी प्रयत्न केले नाही, मी कठोर परिश्रम केले नाही म्हणून अपयश आलं, असं कोणीही म्हणायला तयार नसतं. म्हणून जेवढं ध्येयावर तुम्ही प्रेम करता, तेवढंच तुमच्या साधनांवर पण प्रेम करा. साधनं पण परफेक्ट करा. तुम्ही साधनांकडे लक्ष दिलं तर तुमचं ध्येय तुम्हाला आपोआप प्राप्त होईल. पण तुम्ही जर साधनांकडे दुर्लक्ष केलं आणि ध्येयाबद्दल कितीही स्वप्न बघत राहिला, तरी तुम्हाला कधीही यश मिळणार नाही. हेच या सुंदर श्लोकाद्वारे आपल्याला शिकायला मिळालेलं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.